उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय। 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला आता उत्तर दिलंय। विमान अपघाताचा तपास AAIBने सुरू केलाय। विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून विमान अपघात आणि घटनांचा नियमानुसार तपास केला जाणार आहे। तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होणार असल्याचं केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडूंनी सांगितलंय। अजित पवार यांच्यानंतर पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। एनसीपीतील सर्व मंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावे यासाठी आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी नेत्यांनी केली आहे। लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे। अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कुणाला द्यावी यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यामुळे पक्षाकडून नावे देण्याची देखील शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून त्यांची तात्काळ राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी अशी मागणी सुरेश घुले यांनी केली आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे। अजित पवारांवरील 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं म्हणत भाजपनं वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातींवरून संजय राऊतांवर निशाणा साधलाय। अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही तोवर संजय राऊत तुम्ही राजकारण करताय असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। भाजपने जाहिरात दिली ती अजित पवारांबाबत आलेल्या आदरापोटी आणि प्रेमापोटी असं उपाध्ये म्हणाले। पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक येत्या 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे। या निवडणुकीसाठी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची एक हाती सत्ता आली आहे। त्यानंतर महापौर पदाची आरक्षण सोडत ही काढण्यात आली आहे। त्यामध्ये महापौर पद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे। ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। सकाळी 11च्या सुमारास महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करण्यात येईल। यंदाचं महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। शिवसेनेच्या वतीने विमल भोईर, डॉक्टर दर्शना जानकर आणि शर्मिला गायकवाड यांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारीला होणार आहे। दरम्यान आज महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करता येणार आहे। यंदाचं महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। सेनेच्या वतीनं किरण भांगले, हर्षला थाविल यांची नावं आता चर्चेमध्ये आहे। अशातच शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी नवीन नाव पुढे केलं जाण्याची देखील शक्यता आहे। चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत। चंद्रपूरमधील शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख संदीप गिर्हे आणि वंचितच्या जिल्हा प्रमुख स्नेहल रामटेके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे। चंद्रपूर पालिकेवर सत्ता स्थापनेबाबत त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे पक्षांतर केलेले 7 नगरसेवक हे अपात्र ठरलेत। कायद्याचं उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। अकोला महापालिकेमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालाय। असं असतानाच काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा देखील केलाय। आमचाच महापौर बसेल असा दावा काँग्रेसच्या साजिद खान यांनी केला। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं।
शासकीय इतमामामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोण स्वीकारणार याची चर्चा सुरू झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या संदर्भामध्ये प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचं देखील बोललं जात आहे। त्याचसोबत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं देखील बोललं जात आहे। ही चर्चा असताना मंत्री नरहरी झिरवळ यांनीही सूचक वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलंय। त्यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे, तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुलेंनी देखील या संदर्भामध्ये मागणी केली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजितदादा यांच्या धर्मपत्नी खासदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची पक्षाने नियुक्ती करावी व यासाठी तातडीची बैठक बोलवण्यात यावी अशा प्रकारची चर्चा राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे। सुनेत्रा वहिनी पवार यांची नियुक्ती करण्यासंदर्भात पक्षाच्या बैठकीत ठराव करण्यात यावा यासाठी मी आजच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्याकडे अशा प्रकारची मागणी केलेली आहे। दरम्यान सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। सुनेत्रा पवार यांना चांगला अनुभव आहे। त्या लोकसभा लढल्या पण त्या निवडून आल्या नाही, त्यानंतर त्या राज्यसभेवरती आल्या आणि अजितदादांच्या पाठीचे त्या ताकदीनं अनेक वर्षांपासून उभ्या राहिलेल्या आहे। त्यामुळं अजितदादांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर सुनेत्रा पवार यांनी डेप्युटी सीएम व्हावं ही जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याचा निर्णय होण्याची आता शक्यता आहे। अजित पवारांकडे असलेली खाती कुणाकडे द्यावीत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देण्यात येण्याची देखील शक्यता आहे। अजित पवारांकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खात्यांची जबाबदारी होती। ही तिन्ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याची असल्यामुळे ती आपल्याकडेच राहावीत यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे। त्यामुळे ही खाती राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावीत यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर बारामतीतील विमानतळाविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रनवेच्या दोन्ही बाजूला धावपट्टीचा अंदाज येण्यासाठीचे लाईट्स नाहीत, विमानतळावर व्यावसायिक एटीसी प्रणाली नाही, स्थानिक फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून रेडिओवर संपर्क साधला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या रनवेवर उतरणाऱ्या आणि टेक ऑफ घेणाऱ्या विमानांना मुंबई एटीसीवर अवलंबून राहावं लागतं। भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं अधिकृत एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिट या बारामतीमध्ये नाहीये। या विमानतळावर हवाई वाहतूक व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्थेकडून केलं जातं। प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून हवाई वाहतुकीची माहिती दिली जाते। धावपट्टीवरील दृश्यमानतेवरचं विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग केलं जातं। या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने तिथे तात्पुरते एटीसी टॉवर आणि हवामान सेवा केंद्र उभारले। तर दादांच्या विमानाला का झाला अपघात ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बारामती विमानतळ रनवे दोन्ही बाजूला लाईट्स नाहीयेत, विमानतळावर व्यावसायिक एटीसी प्रणाली देखील नाही, तर फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून रेडिओवर तिथे संपर्क साधला जातोय। पायलटला मुंबई एटीसीवर अवलंबून राहावं लागतं, तर हवाई वाहतूक व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्थेकडून केलं जातंय। प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून हवाई वाहतुकीची मागणी तिथे दिली जाते। तर विमानतळावर फक्त एक छोटा ॲडवायझरी टॉवर धावपट्टीवरील दृश्यमानतेवर विमानाचा टेक ऑफ आणि लँडिंग हे अवलंबून आहे। आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची।
बुलढाण्यातील मलकापूर महामार्गावरील राजूर गावाजवळील हॉटेल आनंद सागरमध्ये रात्री जोरदार राडा झालाय. क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये 2 जण जखमी झालेत. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम बोडके यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे ते रहिवासी आहेत. अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकून ते अस्वस्थ झाले होते. तीव्र धक्का बसल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचं बोललं जात आहे. सांगलीच्या मिरजेमध्ये अजित पवार यांना मदरशातील विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली. मिरजेच्या मंगळवार पेठेतील ईसापूर गल्लीतील मदरशामध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लहान विद्यार्थ्यांनी कुराण पठण केलं. समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमसाठी गॅन्ट्री बसविण्याचं काम हाती घेण्यात आलंय. यासाठी 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 14 टप्प्यांमध्ये 1 तासासाठी ब्लॉक असेल. मुंबईतील वरळी शिवडी उन्नत मार्गिकेमध्ये बाधित होणाऱ्या प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील 2 इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनास सुरुवात झालेली आहे. या प्रकल्पामध्ये 78 रहिवासी बाधित होत असून त्यापैकी 25 जणांना गुरुवारी पुनर्वसन वसाहतीतील घरांच्या चाव्या MMRDA कडून देण्यात आल्यात. त्यामुळे या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा तिढा हा सुटलेला आहे. मुंबईतील दैनंदिन ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता शहरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. या निर्णयामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरांपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. दादर सावंतवाडी एक्सप्रेस आता 22 डब्यांची करण्यात येणार आहे. सध्या या एक्सप्रेसला 18 डबे आहेत. रेल्वेने 22 डब्यांची झाल्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरील लोकल डब्यामध्ये अनधिकृतपणे बाबा बुवांच्या जाहिराती लावण्याचे प्रकार सुरू होते. या जाहिरातीतून प्रवाशांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत होती. अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्या या जाहिरातींना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने RPFचं पथक तयार केलं होतं. या पथकाद्वारे जाहिराती लावणाऱ्या टोळीच्या कथित मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदारांना देखील पकडण्यात आलंय. त्याचबरोबर त्यांच्याकडून जाहिरातींची 42,000 अनधिकृत पत्रके ही जप्त केली आहेत. मुंबई समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. MMRDCला हे आदेश देण्यात आलेत. त्यानुसार आता MSRDCने नागपूर चंद्रपूर, नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली या 3 विस्तारित महामार्गांच्या बांधकामासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत निविदा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचवेळी नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली महामार्गाचं 90% भूसंपादन पूर्ण झालंय. लवकरच नागपूर चंद्रपूर महामार्गाचं देखील भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईतील पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टमच्या वार्षिक परीक्षणाचं काम हाती घेण्यात आलंय. या कामामुळे मुंबईमध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेने नागरिकांना केलंय. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या 1 फेब्रुवारीला 4 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. भाईंदर ते वांद्रे दरम्यान या 4 अतिरिक्त लोकल चालवण्यात येणार आहेत. या नव्या लोकल फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्यांची एकूण संख्या 1410 इतकी होणार आहे. पश्चिम रेल्वेवर पुढील महिन्यामध्ये आणखी एक AC लोकल दाखल होणार आहे. या नवीन AC लोकलच्या किमान 12 फेऱ्या चालवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सुरू झालंय. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर AC लोकल फेऱ्यांची संख्या 133 पर्यंत वाढणार आहे. मात्र साध्या लोकलच्या फेऱ्या घटणार असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसणार आहे. मुंबईमध्ये मागील वर्षात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधामध्ये वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केलेली होती. या कारवाईमध्ये 3228 मद्यपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. यामध्ये 2025 परवाने हे रद्द करण्यात आलेत. गुन्हे दाखल केल्यानं अशा चालकांना भविष्यामध्ये पासपोर्ट आणि इतर प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
यंदाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने देशभरात आपला ठसा उमटवलाय. गणेशोत्सव आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा प्रभावी संदेश देणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर जीएसटी सह 1,82,000 तर चांदीचा दर प्रति किलो 4,05,000 पोहोचलाय. एकाच दिवसामध्ये सोन्याचा दर 14,000 तर चांदीचा दर 24,000 रुपयांनी वाढलाय. यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. सध्या 2012 मधीलच यूजीसी नियम हे लागू राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि यूजीसीला याबाबत नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी आता 19 मार्चला होणार आहे. तर अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे सर्व राजकारण बदललंय. पवार नावाभोवती फिरणाऱ्या राजकारणाचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट. अजित पवारांनी सक्षमपणे शरद पवारांचा राजकीय वारसा पुढे नेला होता. राज्याचं राजकारण मागील 6 दशकांपासून शरद पवार या नावाभोवती फिरतंय. मात्र काकाच्या सावलीत राहूनही अजित पवारांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. धडाडीच्या कार्यशैलीमुळे अजित पवार कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना अजित पवारांनी त्यांचा ठसा उमटवला होता. 2023 मध्ये एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्या. मात्र पवार नावाचा करिश्मा कायमच होता. अजित पवार हे सर्व पक्षांमधल्या आमदारांची, तिथल्या नेत्यांची जी काही जनहिताच्या दृष्टीनं किंवा काही महत्त्वाची जी काही योजना असतील, कामं असतील ते करायचे. त्यामुळे काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी काही मुद्द्यांवर इतर पक्षातले नेते त्यांच्याबाबत एक वेगळा दृष्टिकोन बाळगून असत. शरद पवारांनी वयोमान परत्वे त्यांचा राजकारणातील सक्रिय सहभाग कमी केला. तर दुसरीकडे महायुतीत उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार सरकारच्या योजनांना गती देत पक्षाचाही विस्तार करत होते. शरद पवारांनी ज्या प्रकारे सहकार आणि राजकारणाची सांगड घालत विकास कामांवर भर दिला होता, तशाच पद्धतीनं अजित पवारांची वेगानं वाटचाल सुरू होती. मात्र नियतीला हे मंजूर नव्हतं. वेगानं वाटचाल करणाऱ्या अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आणि पवार नावाभोवती फिरणाऱ्या राजकारणाची गतीच मंदावली. कारण अजित पवारांची एक्झिट हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का होता. अजित पवार यांच्या जाण्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी उणीव निर्माण होत आहे, हे वास्तविक आहे. आणि त्यांचे पक्षातीत संबंध हाही एक चर्चेचा विषय असतो. कारण सर्वच पक्षातून त्यांच्या निधनाबद्दल अतिशय हळहळ व्यक्त केली जाते. प्रतिक्रिया भावनेने ओथंबलेल्या येत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार हे सक्रिय राजकारणात आहेत. पण शरद पवारांनंतर अजितदादांनीच राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. पवार नावाभोवतीचं वलय त्यांनी कायम राखलं होतं. आता तो वारसा कोण पुढे नेणार याचं उत्तर काळाच्या उदरात दडलंय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. तर यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे पक्षांतर केलेले 7 नगरसेवक हे अपात्र ठरले. कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये पक्षांतर केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीचे पक्षांतर केलेले 7 नगरसेवक हे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेले आहेत. कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये या 7 नगरसेवकांनी पक्षांतर केलं होतं. त्या पक्षांतर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एक मोठी बातमी चंद्रपूरमधून समोर येते. पुण्यावरून नागपूरकडे येत असलेल्या विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश असल्याची माहिती आता समोर आली आहे। पोलिसांनी आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतलाय। सध्या सौरभ ठोंबरेंसह 6 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। शिक्षक भरतीमध्ये कला विषय प्राधान्याने विचारात घेऊन लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी विविध कला शिक्षक संघटनांकडून होतीये। शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये कला विषयाचं शिक्षण घेणाऱ्या हजारो उमेदवारांनी सहभाग घेतला। भुसावळ विभागातील जलंब स्थानकावर अत्यावश्यक कामासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतलेला आहे। यामुळे भुसावळ ते बडनेरा मेमू, बडनेरा ते भुसावळ मेमू, भुसावळ वर्धा भुसावळ एक्सप्रेस, बडनेरा नाशिक रोड या विशेष गाड्या धावणार नाहीत। कर्जत तालुक्यातील ममदापूर इथे नेरळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता टोकरे यांचे पती शिवसेनेचे नेते सुरेश टोकरे यांनी धनेश्वर शिंगे या व्यक्तीला शिवीगाळ केली आहे। याचा जाब विचारायला गेले असता टोकरेंचे समर्थक आणि धनेश्वर शिंगे यांच्यामध्ये वाद झाला। दरम्यान शिंगे यांनी चाकू हल्ला करत टोकरेंच्या समर्थकाला जखमी केला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। विरारच्या वैष्णवी देवी डोंगराला भीषण आग लागली। या आगीमध्ये वनसंपदा जळून खाक झाली आहे, तर वन्य प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पुण्यावरून नागपूरकडे येत असलेल्या विजय वडट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे। पोलिसांनी एकाला ताब्यात देखील घेतलाय। सध्या सौरभ ठोंबरेंसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।